नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण इयत्ता 6वी मराठीचा 15वा धडा होळी आली होळी याचा स्वाध्याय आता इथे सोडवणार आहोत। जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुमच्या मोबाईलवर तुमच्या इयत्तेचे व्हिडिओ पटापट मिळतील। माझं नाव आहे सपना आणि मी पुणे जिल्ह्यातून आहे। प्रश्न 1 ते 2 शब्दात उत्तर लिहा। प्रश्न होळीला करावयाचा गोड पदार्थ, उत्तर पुरणपोळी। प्रश्न आ, केर कचरा टाकण्याचे ठिकाण, उत्तर कचरा पेटी खड्डा। प्रश्न 2, 1-2 वाक्यात उत्तर लिहा। कवीने काय तोडण्यास मनाई केली आहे, उत्तर कवीने झाड्या व फांदे तोडण्यास मनाई केली आहे। प्रश्न आ, होळीच्या वेळी झोळी कशाने भरावी, उत्तर होळीच्या वेळी झोळी सद्गुणांनी भरावी। प्रश्न ई, होळीसाठी मोळी कशाची बांधावी, उत्तर अनिष्ट रूढी व प्रथांची मोळी होळीसाठी बांधावी। प्रश्न ई, कवीने होळीच्या दिवशी कोणती शपथ घ्यायला सांगितली आहे, उत्तर होळीच्या दिवशी वृक्ष राजी तोडणार नाही ही शपथ घ्यायला कवीने सांगितली आहे। प्रश्न उ, कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी केल्यास त्याच्या घरी कोण पाणी भरेल, उत्तर कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी केल्यास त्याच्या घरी निसर्ग राजा पाणी भरेल। प्रश्न 3, पर्यावरणाचे भान ठेवून होळी साजरी करा याबाबत तुमचे मत 2-3 वाक्यात लिहा। उत्तर होळीच्या सणादिवशी गल्लोगल्ली जागोजागी होळी पेटवली जाते। या होळीमध्ये जाण्यासाठी आपण झाडे मोठ्या प्रमाणात तोडतो। ही झाडे जाळण्यामुळे वायू प्रदूषण एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात होते। झाडे तोडल्यामुळे जीवनावश्यक ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे। एक गाव एक होळी संकल्पना रुजू। एका सार्वजनिक ठिकाणी आपण होळी जाळून तिची सर्वांनी सामूहिक पूजा केली तर होणारे मोठ्या प्रमाणावरील प्रदूषण आपण टाळता येईल। होळीच्या दिवशी झाडे न तोडता झाडे लावण्याचा संकल्प करूया व आपल्या पृथ्वीचे संवर्धन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया। प्रश्न 4, होळीच्या सणाची तयारी तुम्ही कशी कराल ते लिहा। उत्तर प्रथम मी घराच्या अंगणात पाण्याचा सडा शिंपडून अंगण स्वच्छ करून घेईल। नंतर होळीसाठी अंगणात एक छोटासा खड्डा तयार करेन। त्या खड्ड्यात थोड्या प्रमाणात वाळलेले गवत व शेणाच्या गौऱ्या शेणी उभ्या करून रचून ठेवेन। नंतर होळीभोवती सुंदर रांगोळी काढेन। आईला पोळी बनवण्यासाठी वर घर कामात मदत करेन। प्रश्न 5, तुमच्या परिसरात आदर्श होळी साजरी करण्यासाठी एक सूचना फलक तयार करायचा आहे। सूचना फलकासाठी आपल्याला झाडे तोडू नका असं सुरुवात करून दिली आहे। एक गाव एक होळी साजरी करू, पर्यावरणाचे रक्षण करू, कचरा करू नका असं आपण लिहून ठेवू। होळी हा सण फाल्गुन या महिन्यात येतो, त्याप्रमाणे खालील तक्ता दिनदर्शक पाहून करा। दसरा अश्विन महिन्यात येतो, संक्रांत पौष महिन्यात येते, गणेशोत्सव भाद्रपद महिन्यात येतो, दिवाळी अश्विन कार्तिक महिन्यात येते, गुढीपाडवा चैत्र महिन्यात येतो आणि होळी फाल्गुन महिन्यात येते। खालील सूचना वाचा, अशा सूचना तयार करा। नदीच्या पाण्यात केर कचरा निर्माल्य टाकू नये, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी वाचवा, पाणी जिरवा, परिसर स्वच्छ ठेवा आणि आपला ओला कचरा सुका कचरा वेगळा ठेवा वेगळा, तरच प्रदूषणाला बसेल आळा। तर धन्यवाद विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्ही जे आमचे व्हिडिओ बघता आणि आम्हाला खूप सपोर्ट करता त्याबद्दल खूप खूप थँक्यू। आणि आमचे व्हिडिओ आवडत असेल तर बाजूला दिलेला QR कोड वापरून आम्हाला आर्थिक मदत करा, जेणेकरून आम्हाला आमचे काम अथकपणे करण्यास प्रोत्साहन मिळेल। धन्यवाद।